बघा चौथा जो टाईप आहे आपला, आतापर्यंत 3 टाईप बघितले आपण, आता हा चौथा टाईप आहे काही नाही वाला, सम नॉट वाला. तर ह्या टाईपमध्ये काय असणार आहे, समजा ह्या टाईपमध्ये निष्कर्षामध्ये मी काय बघणार, निष्कर्षामध्ये असं असलं काही झाडे हे नोट्स नाहीत असं, किंवा काही झाडे हे पुस्तक नाही असं वाक्य आहे. ठीक आहे. सम इंग्लिशमध्ये जर म्हणलं सम ट्री आर नॉट नोट्स असं काहीतरी सेंटेन्स. ठीक आहे. काही झाडे हे पुस्तक नाही म्हणजे हा झाला काही नाही वाला टाईप. ठीक आहे. काही नाही वाला टाईप मध्ये मी काय करणार, पहिल्या 2 वर्डवरती फोकस करणार. सम ट्री, ठीक आहे ना, काही झाडे याच्यावरती फोकस करणार आणि याच्यानुसार डायग्राम मध्ये बघणार. काही झाडे जे काही पहिलं असणार त्याच्यावरती फोकस करणार, त्याच्यानुसार बघणार मग बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम मध्ये फॉलो होतं की नाही. जर फॉलो होत असेल तर फॉलो, नाही होत असेल तर फॉलो नाही. कशावरती फोकस करणार, चौथा टाईप जो आहे तो आपला आहे काही नाही वाला. काही नाही वाला टाईप मध्ये आपण कशावरती फोकस करणार, पहिल्या 2 वर्डवरती, फर्स्ट वर्ड, पहिल्या 2 शब्दांवरती आपण त्याच्यावरती फोकस करणार. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये नोट बघा, नोट काय, समजा मी म्हणतोय सम ए आर बी, काही ए हे बी आहे. ठीक आहे. काही बी हे सी आहेत, सर्व सी हे डी आहेत, अशी काहीतरी डायग्राम. सिंगल वेन डायग्राम झाली, एकच डायग्राम दिसती, सगळे कनेक्टेड एकमेकांसोबत. सिंगल वेन डायग्राम नोट याच्यासाठी, काही नाही साठी नोट. लक्षात ठेवा, सिंगल वेन डायग्राम दिसली कधी पण आणि काही नाही वाला दिसलं, सम नॉट वाला दिसलं, तर तो निष्कर्ष कधीच फॉलो करत नाही. ठीक आहे. सम नॉट वाला निष्कर्ष ह्या डायग्राम मध्ये कधीच फॉलो करणार नाही, ही नोट लक्षात ठेवा. क्वेश्चन मध्ये डायरेक्ट जर कधी निष्कर्षामध्ये दिसलं सिंगल वेन डायग्राम दिसतीये, ज्या दोघांचा संबंध लावतोय तो एका संबंधाने आणि काही नाही वाला दिसतंय, तर मग ते काय होणार, कधीच फॉलो नाही करणार. ठीक आहे. कधीच फॉलो करत नाही, ही नोट लक्षात ठेवा. पॉसिबल डायग्राम मध्ये जर असलं म्हणजे शक्यतावाला जर निष्कर्ष असला, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जर निष्कर्षामध्ये असा म्हणजे सिंगल वेन डायग्राम मधली आणि शक्यता दिली निष्कर्षामध्ये, ती ऑलवेज फॉलो करणार, ती कधी पण फॉलो करणार. आणि सिंगल वेन डायग्राम दिसली आणि निष्कर्ष दिसतोय काही नाही वाला, तर ते कधीच फॉलो नाही करणार. ठीक आहे. ही गोष्ट चांगली लक्षात ठेवा. जिथे ते 2 पेजेस आपण जे सोडले होते तिथे टाईप 4 टाका आणि एवढंच लिहून घ्या. फोकस कशावरती करणार, फोकस करणार काही ह्या शब्दांवर. ठीक आहे. त्याच्यामुळं हे बघून घ्या एकदा, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या हे व्यवस्थित. ठीक आहे. आता क्वेश्चन बघू आपण त्याचे काय काय. बघा याच्यामध्ये काय, याच्यामध्ये काही नाही वाला टाईप आहे. बघा, काही पेपर हे मार्कर नाही, काही पट्टी स्केल हे मार्कर नाही, काही मार्कर हे पेपर नाही, काही नाही, सम नॉट वाला टाईप. ठीक आहे. सम नॉट वाला टाईप मध्ये काय करणार आपण, चौथा टाईप आहे हा आपला, आपण पहिल्या 2 वर्डवरती फोकस करणार, काही पेपरवरती. ठीक आहे. काही पेपर, आता बघा पहिले डायग्राम काढून घेऊ. काही पेपर हे पेन नाही, काही पेपर हे पेन आहे म्हणून, सॉरी, काही पेपर हे पेन आहे. त्यानंतर सर्व पेन हे स्केल आहे, पट्टी आहे, सर्व पेन हे पट्टी आहे. ठीक आहे. नंतर कोणतीच पट्टी हे मार्कर नाही, पट्टीचा आणि कशाचा संबंध नाही, मार्करचा. डायग्राम बघा, आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपण काय करतोय, सेमच दिसत असेल तुम्हाला डायग्राम. डायग्राम काढायची प्रॅक्टिस पण चांगली होऊन जाईल त्याच्यात, त्याच्यामुळे सेम टाईपचे क्वेश्चन घेतले, फक्त निष्कर्ष चेंज होतील असं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर काय, काही पेपर हे मार्कर, आता बघा निष्कर्ष तिन्ही मांडले व्यवस्थित. काही पेपर हे मार्कर नाहीत म्हणे, काही पेपर. आता नीट लक्ष द्या, पहिला निष्कर्ष बघा, काही पेपर. काही पेपर म्हणजे काय, पेपरचा काही वाला भाग, पहिल्या 2 वर्डवरती फोकस करणार. काय, काही पेपर म्हणजे पेपर दिसतंय तुम्हाला, पेपरचा सर्कल. अरे पेपरचा सर्कल दिसला का बोला, हा पेपरचा सर्कल. त्याचा काही पार्ट कोणता घेणार, ज्याचा काही पार्ट दिलाय त्याचा पार्ट काही तोच घ्यायचा. काही पेपर कोणते, म्हणजे हे वाले जे आहे ते काही पेपर असतील. अरे बरोबर का, पेपर हे पूर्ण सर्कल आहे, याचा काही पार्ट म्हणजे हा वाला पार्ट. काही पेपर काय म्हणतो, मार्कर नाही. काही पेपर हे काय, मार्कर नाही. याच्यामध्ये जे पेपर असणार आहे ते मार्कर असणार आहे, बिलकुल नाही, कारण की पट्टीचा मार्करचा संबंध नाही. म्हणजे याच्यामधले जे पेपर असणार आहे ते मार्कर नक्कीच नसणार आहे. म्हणजे तो जो बोलतोय तो कसं बोलतोय, करेक्ट. ठीक आहे. नंतर बघा दुसरं बघा, काही पट्टी हे मार्कर नाही. काही पट्टी म्हणजे काही स्केल. ठीक आहे ना. काही पट्टी म्हणजे पट्टीचा काहीतरी भाग. पट्टीचा काही भाग म्हणजे कोणता भाग घेणार तुम्ही, हा वाला भाग.
ठीक आहे, ज्याचा जो भाग काही वाला दिलेला नसेल. आता समजा हे सर्कल आहे, आता समजा हे ह्याच क्वेश्चन मध्ये मार्करचा काही भाग, तुम्ही मार्करचा काही भाग कसा घेणार, मार्करचा काही भाग असा येईल, कोणता पण घ्या, कारण की इथं कोणता भाग काही दिलेला नाही. आता याच्यामध्ये पट्टीचा काही भाग घेणार तुम्ही, हा नाही घेणार, याचा काही भाग म्हणजे हा घेणार, जो दिलेला भाग आहे तोच घ्यायचा, ज्याचा दिलेला नसेल तो कोणता पण अजून करा, पण ज्याच्यामध्ये दिलेला असेल तो अजून करा. ठीक आहे, काही पट्टी म्हणजे कोणता भाग, हा भाग जो आपण रेड इन दाखवतो. ठीक आहे, काही पट्टी हे मार्कर नाही, बरोबर आहे ना. एवढे जे असणार आहे ते मार्कर नसणार आहे, कारण की पट्टीचा मार्करचा काही संबंध आहे का, बिलकुल नाही. म्हणजे काही जे पट्टी असणार आहे म्हणजे हा पेन वाला पोर्शन तो मार्करच्या सर्कलमध्ये जाऊ नाही शकणार, तो तेच म्हणतोय. म्हणजे कसं असणार ते करेक्ट असणार. तिसरं बघा, काही मार्कर हे पेपर नाही, काही नाही वाला टाईप पहिल्या 2 वर्डवरतीच फोकस करणार. कोणत्या वर्डवरती, पहिल्या 2 वर्डवरती. काही मार्कर बघा, मार्करचा आता बघा, मार्करचा काही भाग दिलेला आहे तुम्हाला नाही, मग कोणता पण एक भाग अजून करा. मी करतो मार्करचा काही भाग म्हणजे हा. ठीक आहे, काही मार्कर हे पेपर नाही, बघा काही मार्कर हे पेपर नाहीत. म्हणजे इथं तर दिसतं तुम्हाला, पण हा मार्कर तुम्ही असं इथं काढू शकता. पॉसिबल डायग्राम मध्ये काय होऊ शकतं, तुम्ही मार्करचा भाग असा इथं जर काढला मी, असं इथं पण बनू शकतो ना मार्कर. म्हणजे मार्करचा काही भाग पेपरमध्ये जाऊ शकतो. म्हणजे ते जे बोलतोय ते कसं बोलतोय, चुकीचं बोलतोय. ठीक आहे, म्हणजे पहिले 2 निष्कर्ष कसे खरे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आणखीन क्लिअर होईल कशावरती फोकस करायचं, काही. ठीक आहे, सम नॉट वाल्यामध्ये, काही नाही वाल्यामध्ये दुसरा बघा कोणताच हे काही सायकल हे झाड नाही, काही झाड हे सायकल नाही, काही कार हे सायकल नाही, काही नाही वाला टाईप आहे. ठीक आहे, डायग्राम काढून घेऊ. पहिले तर डायग्राम काढणार. काही झाडे हे पेपर आहे, काही झाडे हे काय म्हणे पेपर. ठीक आहे, आता डायग्राम काढायची भरपूर प्रॅक्टिस झाली असेल. तर काही पेपर हे पेन आहेत, काही पेपर हे पेन. ठीक आहे, सर्व पेन हे काय कार, सर्व पेन हे काय कार. त्याच्यानंतर बघा सर्व कार हे काय ट्रक, सर्व कार काय ट्रक. कारचं सर्कल कशाच्या अंडरमध्ये येणार, ट्रकच्या. कारचं सर्कल कशाच्या अंडरमध्ये येणार, ट्रकच्या. कोणतेच ट्रक सायकल नाही, ट्रक आणि सायकलचा संबंध नाही. सायकल कोणतेच ट्रक हे काय म्हणे सायकल नाही, हे मांडलं मी विधानांना. आता निष्कर्ष बघा, निष्कर्ष काही सायकल हे झाड नाही, काही नाही वाला निष्कर्ष आहे. कशावरती फोकस करणार, पहिल्या 2 वर्ड, पहिल्या 2 शब्दांवरती फोकस करणार. काही सायकल. आता मला सांगा सायकलचा काही पोर्शन काही दिलाय का, नाही. काही पोर्शन याचा दिलेला नाही. जसं काही झाडांचा पोर्शन तुम्हाला दिलाय, काही झाड म्हणजे कोणता पोर्शन घेणार हे, काही पेपर म्हणजे कोणता पोर्शन घेणार, एक तर हा नाही तर हा, किंवा पेनचा पोर्शन काही म्हणजे हा घेणार. कारचा पोर्शन तसंच जर म्हणलं तुम्ही, कारचा पोर्शन काही म्हणजे हा घेणार, ट्रकचा काही पोर्शन म्हणजे हा घेणार. ठीक आहे ना, तसं सायकलचा काही पोर्शन दिलाय त्यांनी काही मला नाही, कोणता पण अजून करा, मी हा अजून केला. आता बघा काय म्हणतो तो, काही सायकल हे झाड नाही, काही सायकल हे झाड नाही. सायकल बघा ना तुम्ही, सायकल असं इथं काढू शकता. म्हणजे काही सायकल हे का म्हणजे झाड, आणि कशाचा संबंध नाही, फक्त ट्रक आणि सायकलचा. ठीक आहे, म्हणजे हे विधान जे आहे, काही सायकल हे ट्रक नाही, हे कसं आहे डायरेक्ट चुकीचं, एकदम चूक येते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरं विधान बघा, काही झाड सायकल नाहीत, काही झाड. आता कशावरती फोकस करणार, पहिल्या 2 वर्डवरतीच फोकस करायचं. काही झाड, काही झाड दिसलं का, काही झाड हे इथं काही झाड. ठीक आहे, आता हे भेटून टाकू. ठीक आहे, काही झाड म्हणजे आता झाडांचा काही पोर्शन हा नाही घेणार मी, त्यांनी दिलेला असेल तर तो. काही झाडांचा पोर्शन हा, काही झाड हे काय म्हणे सायकल नाहीत, काही झाड हे सायकल नाहीत म्हणे, असं म्हणतोय. आता हा जे झाडाचा पोर्शन आहे हा याच्यामध्ये नक्कीच येऊ शकतो असं इकडं. तर मग हे कसं बोलतोय, हा म्हणतोय की त्याचा काही संबंध नाही, म्हणजे हे कसं असणार आहे चुकीचं, हे विधान पण कसं असणार आहे चुकीचं. त्याच्यानंतर काही कार हे सायकल नाहीत, काही कार कोणता पोर्शन, काही कार. आता बघा कारचा सर्कल बघा, हा कारचा सर्कल दिसला का. काही कार म्हणजे कोणता पोर्शन, हा पेनवाला जो पोर्शन आहे हा काही कारचा सर्कल, किंवा एवढा जरी पकडला तरी चालेल. काही कार हा पण काही कारवालाच पोर्शन आहे. ठीक आहे, काही कार हे काय म्हणजे सायकल नाही. बघा ना तुम्ही, ट्रकच्या मध्ये जे काय असणार आहे त्याचा आणि सायकलचा संबंध तुम्ही कधीच लावू शकता का, कधीच नाही लावू शकणार. कारण की हे जे हे याच्या बाहेर जाणार नाही आणि हे याच्या आतमध्ये येणार नाही. ठीक आहे, म्हणजे काय म्हणते काही कार हे सायकल नाही. ह्या ज्या कार असणार आहे ह्या सायकल असणार आहे का, बिलकुल नसणार आहे. म्हणजे तो कसं बोलतोय, करेक्ट बोलतोय. म्हणजे तिसरं विधान कसं आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, कारण की काही कार जे असणार आहे, काही कार हा वाला पेनवाला पोर्शन याच्यामध्ये जाऊ शकणार नाही, कारण की हा पेनवाला पोर्शन कशाच्या मध्ये, ट्रकच्या मध्ये. ट्रकच्या मध्ये जे काही ते सायकल सोबत त्याचा काही संबंध नाही लागणार डायग्राम वरून. ठीक आहे, त्याच्यामुळं हे पेन जे असणार आहे काही कारवाला पोर्शन, किंवा हा पोर्शन जरी मानला तुम्ही,
गुड मॉर्निंग टू ऑल. आपण काही नाही सम नॉट वाला टाईप डिस्कस करतोय सिलॉजिझमचा. ठीक आहे ना. टाईप हा 4 आहे. तर बघा काय काय क्वेश्चन बघू डायरेक्ट काय 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 काय. ठीक बघा कन्सेप्ट तुम्हाला सांगितली होती. ठीक आहे. आता बघा काही पेपर हे बटन आहेत. काही पेपर हे काय म्हणे बटन. काही पेपर हे बटन स्विच. इंग्लिश मधला क्वेश्चन त्याला कन्वर्ट केलं तर मी ते नाव तसंच ठेवलं आहे. ठीक आहे. काही बटन हे पुस्तक आहे. काही बटन हे पुस्तक. सम स्विच आर बुक असं काहीतरी सेंटेन्स होतं. सर्व पुस्तक हे नोट्स आहे. सर्व पुस्तक हे काय म्हणे नोट्स. ठीक आहे. सर्व पुस्तक हे नोट्स. सर्व नोट्स हे पेन. सर्व नोट्स काय असणार नोट्सचं सर्कल काय सांगणार पेन. सर्व नोट्स हे पेन आहे. ठीक आहे. काही पेन हे पट्टी आहे स्केल आहेत. काही पेन हे काय पट्टी स्केल आहे. ठीक आहे. आता बघा काही पेपर हे पट्टी नाही. पहिला निष्कर्ष. आता हे स्टेटमेंट डायग्राम तर मांडली. आता आपण काही नाही वाला टाईप आहे तर मग काय बघणार काही पेपर. काय बघणार काही पेपर. काही पेपर म्हणजे कोणता पार्ट हा पार्ट. ठीक आहे. काही पेपर हे पट्टी नाहीत असं म्हणतोय. आता बघा काही पेपर हे पट्टी नाहीत असं म्हणणं त्याचं नाही आहे म्हणे. आता मला सांगा ना सिंगल वेन डायग्राम आहे. सिंगल वेन डायग्राम मध्ये काय सांगितलं होतं नोट लिहून दिली की सिंगल वेन डायग्राम असलं नाही वाला स्टेटमेंट कधीच फॉलो करणार नाही. ठीक आहे. ते कसं कारण की हे पेपर जे पट्टी सोबत तुम्ही असं काढू शकता. हे असं पण असू शकतं. म्हणजे काही पेपर जे असणार ते कसे असणार आहे पट्टी. म्हणजे आणि तो काय म्हणतोय नाही आहे म्हणे. म्हणजे हे कसं असणार आहे चुकीचं. त्याच्यानंतर काही नोट्स हे काय म्हणे पेपर नाही. काही नोट्स हे पेपर नाही. कधी पण काय करणार काही नाही वाल्यामध्ये पहिल्या 2 वर्ड वरती फोकस करणार. काही नोट्स म्हणजे कोणता पार्ट हे बघा हे नोट्स पूर्ण नोट्सचा हा पार्ट. ठीक आहे ना. काही नोट्स हे काय म्हणे पेपर नाही. आता बघा हे जे नोट्सचा पार्ट आहे हा पेपर नाही म्हणतोय तो. ठीक आहे ना. म्हणजे पेपर आणि नोट्सचा काय संबंध. आता हा पेपरचा सर्कल असा असू शकतो. म्हणजे काही नोट्स हे काय झालं पेपर. ठीक आहे. म्हणजे पेपर काही नोट्स हे पेपर नाही हे पण कसं आहे चुकीचं. ठीक आहे. म्हणजे कधी पण असं आलं सिंगल वेन डायग्राम बनली आणि जर नाही काही नाही वाला स्टेटमेंट असलं तर ते कधीच फॉलो नाही करणार. हे लक्षात ठेवा. हे आपण काढून पण दाखवलं. ठीक आहे. ही नोट लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा पहिला प्रॉब्लेम बघतो आपण डेफिनेट स्टेटमेंट इज नॉट इक्वल टू पॉसिबिलिटी. आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा काय काय क्वेश्चन मध्ये बघा डायग्राम काढू आणि बघा सर्व पेन हे निष्कर्ष बघा सर्व पेन हे खुर्ची असण्याची शक्यता आहे म्हणे. शक्यता आहे तुम्हाला वाटेल की शक्यताचा टाईप आहे. आता बघा डेफिनेट स्टेटमेंट हे कधीच पॉसिबिलिटी काऊन नसतं ते कावर म्हणतोय मी. आता बघा काही लाकूड हे पेपर आहे. काही आता डायग्राम मी फास्ट काढतो. काही लाकूड हे काय पेपर. ठीक आहे. काही पेपर हे पेन आहे. काही पेपर पेन. सर्व पेन हे टेबल आहे. सर्व पेन टेबल. ठीक आहे. सर्व पेन हे काय टेबल. सर्व टेबल हे खुर्ची आहेत. सर्व टेबल खुर्ची. ठीक आहे. कोणतीच खुर्ची ग्लास नाही. खुर्चीचा आणि ग्लासचा संबंध नाही. ही झाली डायग्राम. ठीक आहे. आता बघा सर्व पेन खुर्ची असण्याची शक्यता आहे. खुर्चीचा सर्कल दिसतोय का हे बघा हा खुर्चीचा सर्कल. ठीक आहे. आणि पेनचा सर्कल कुठे आहे त्याच्या मध्ये. आता तो काय म्हणतोय सर्व पेन हे जे पेन असतात हे काय म्हणे खुर्ची असण्याची शक्यता आहे म्हणतो तो. सर्व पेन हे कशाच्या अंडरमध्ये टेबल. टेबल कशाच्या अंडरमध्ये खुर्ची. ठीक आहे. सर्व पेन कशाच्या अंडरमध्ये टेबल कशाच्या अंडरमध्ये खुर्चीमध्ये. म्हणजे सर्व पेन ऑलरेडी खुर्ची आणि हा काय म्हणतोय शक्यता आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ढळढळ दिसतंय की पेनचा जो सर्कल आहे तो कशामध्ये खुर्चीमध्ये. मग ते डायरेक्ट दिसतं जे आहे त्याला तुम्ही डेफिनेट स्टेटमेंट ते विधान आहे. आणि विधान ही कधीच शक्यता नसते. म्हणून हे काय असणार चुकीचं. सुधारला का. काही खुर्ची हे पेपर असण्याची शक्यता आहे. आता बघा काही खुर्ची कुठे खुर्ची काही खुर्ची. आता काही खुर्ची म्हणजे हा वाला पार्ट. ठीक आहे. काही खुर्ची ही पेपर असण्याची शक्यता आहे. काही खुर्चीचा काही पार्ट हा वाला पार्ट. मी आपण त्याला रेड पेनने दाखवलं. हे बघ काही खुर्चीचा कोणता पार्ट हा वाला पार्ट. तो ऑलरेडी पेपर आहे ना आणि इथं शक्यता आहे म्हणे ते असण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला डेफिनेट स्टेटमेंट दिसतंय की खुर्चीचा जो काही वाला पार्ट आहे तो ऑलरेडी पेपर मध्ये आहे. त्याच्यामुळे ते स्टेटमेंट काय होते चुकीचं. शक्यता कशी होते चुकीची होते.
ठीक आहे, त्याच्यामुळे हे काय होईल चुकीचे, दोन्ही शक्यता कशा आहे चुकीच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता काय.